अकोला जिले के पातुर तालुका के कोठारी, बुद्रुक और खुर्द में पिछले 10-12 दिनों से ग्रामीण भीषण गर्मी से जूझ रहे हैं और हर घर में कोई न कोई बीमार होने से चौंकाने वाली स्थिति पैदा हो गई है। हालांकि ग्राम पंचायत के पास लाखों रुपए की फॉगिंग मशीन है, लेकिन वो धूल फांक रही है। इससे मच्छरों का प्रकोप बढ़ गया है और ग्रामीणों के स्वास्थ्य को खतरा पैदा हो गया है। 16 अगस्त 2025 को सामाजिक कार्यकर्ता अर्जुन टप्पे ने इस गाँव का दौरा किया और प्रत्यक्ष रूप से स्थिति का जायजा लिया। डॉक्टर ने ग्रामीणों से शुष्क दिवस मनाकर और हर हफ्ते घर में पानी की टंकियों, गमलों, बर्तनों और टंकियों का पानी खाली करके मच्छरों के प्रजनन को रोकने में सहयोग करने की भी अपील की। लोखंडे सरकार तुरंत संज्ञान ले, वरना मैं आंदोलन करूंगा। सामाजिक कार्यकर्ता अर्जुन टप्पे। मेरा अपना गांव कोठारी, इन गांवों में बुखार 100% बढ़ गया है, लेकिन व्यवस्थाएं लाचार है। वरिष्ठ जन तुरंत संज्ञान ले, वरना मैं वंचित बहुजन आघाड़ी की ओर से कड़ा विरोध करूंगा। सामाजिक कार्यकर्ता अर्जुन टप्पे ने उपस्थित प्रतिनिधि से बात करते हुए कहा। संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, वैद्यकीय अधिकारी पातूर। 12 तारखेला कोठारी खुर्द या गावामध्ये जेव्हा आम्ही सर्वेक्षण केलं, त्यामध्ये आम्हाला असं आढळलं की तेथे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे आम्ही तेथे घरोघरी कंटेनर सर्वेक्षण आणि जलदताक सर्वेक्षण केलं। त्यामुळे आम्हाला आढळलं की तेथे जे काही कंटेनर ठेवलेले आहेत त्या कंटेनरमध्ये डासांचं प्रमाण, डासअळ्यांचं प्रमाण आढळलं। त्यामुळे आम्ही तेथे त्याच दिवशी टेनिफॉस ॲक्टिव्हिटी केली। त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला जो फॉगिंग आहे, म्हणजे डासांची घनता कमी करण्याकरता त्या फॉगिंगच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्राद्वारे कळवलं आणि गेल्या 4 दिवसापासून तिथे आम्ही सतत आमची वैद्यकीय टीम टाकून सर्वेक्षण करत आहोत। उद्या देखील आम्ही आमच्या डॉक्टरांच्या सोबत तिथे तपासणीचा शिबिर आयोजित केलेला आहे। सर्व लोकांना विनंती राहील की ज्यांना काही असा त्रास आहे, ताप आहे, सांधेदुखी आहे, त्यांनी त्या कॅम्पला येऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि वैद्यकीय टीमला सहकार्य करावे। आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये सांगण्यासारखे हे आहे की प्रत्येक घरामध्ये जे काही जे भांडी आहेत ज्याच्यासाठी पाणी आपण साठवलं जातं, ते कोरडी करणं, 1 दिवस पूर्ण कोरडी करून ठेवणं, कोरडा दिवस पाडणं अत्यंत गरजेचं आहे ना। तसे न केल्यास आपल्या गावामध्ये डासांचं प्रमाण वाढून असे आजार होण्याची शक्यता बळावते। म्हणून प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य आहे की त्यांनी आपला परिसर आणि आपलं घर हे स्वच्छ ठेवावं आणि डास होणार नाही याकरता सहकार्य करावं। मी अर्जुन राजाराम टप्पे, राहणार कोठारी खुर्द, तालुका पातूर। माझा पंचायत समिती मतदारसंघ खानापूर असल्यामुळे माझ्या गावात हे व्हायरसचे पेशंट, म्हणजे ताप आणि हातपाय दुखायचे पेशंट होते। गेल्या 3-4 दिवसापासून हे पेशंट असल्यामुळे गावातील काही लोकांचे मला फोन आले आणि त्या संदर्भात मी चौकशी केली असता माझ्या गावामध्ये फॉगिंग मशीन उपलब्ध असूनसुद्धा फॉगिंग झालेलं नाही। आणि माझ्या गावातच नसून मी गावातच झालं नाही, परंतु पूर्ण तालुक्यामध्ये शासनाने सर्व ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीन दिल्या। लाखो रुपयाच्या फॉगिंग मशीन ह्या तालुक्यामध्ये धूळ पडून आहेत आणि या लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे। माझं असं आव्हान आहे की संपूर्ण ग्रामपंचायतींनी या PSCशी संपर्क साधून त्यांच्याकडून औषध मागून हे सर्व संपूर्ण तालुक्यात फॉगिंग झालं पाहिजे, जेणेकरून या डासाचा आणि या आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल। हॅलो, रवींद्र माणिकराव सुरेशकर, नियोजन तापासून पाय दुखून राहिले माझे 8 दिवस झाले। रोज सलाईन चालू आहे। PVCचे डॉक्टर आले होते, त्यांनी 3 गोळ्या दिल्या फक्त, बाकी काही नाही। सलाईन कुठं घेतलं मग ते? डॉक्टर उल्हास घुगे, प्रायव्हेटमध्ये? प्रायव्हेटमध्ये। सर्व दवाखाना खाजगीमध्ये चालू आहे? खाजगीमध्ये चालू आहे पूर्ण। भरपूर खर्च सुरू आहे समजा? रोज सुरू आहे, रोज सकाळी संध्याकाळी सलाईन सुरू आहे। आणि किती दिवसापासून बिमार आहे तुम्ही? 8 दिवस झाले। कोण कोण आहे बिमार घरामध्ये? घरामध्ये मी आहे, माझा मुलगा आहे, मुलगी आहे, पुतणी आहे। मी अर्जुन राजाराम टप्पे, राहणार कोठारी खुर्द, तालुका पातूर। आज रोजी कोठारी गावाला भेट दिली असता तिथे असं समजलं की जवळपास 100 पेशंट आहेत। गेल्या 5-7 दिवसापासून प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन हे लोक इलाज करत आहेत।
मी PSCकडे 2-3 दिवसाआधी संपर्क साधला होता, परंतु ते नुसतं नावापुरते गावात येऊन त्यांनी 2-2, 3-3 गोळ्या दिल्या पेशंटला आणि उडवाउडीचे उत्तरं देतात. आमचं असं एक म्हणणं आहे की या गावामध्ये कॅम्प लावावा आणि या लोकांना या दवाखान्याचा कडून चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि हे गरीब लोक पातूरला जाऊन प्रायव्हेट दवाखान्यात अकोल्याला जाऊन भरती आहेत आणि ते जवळचे पैसे खर्चून इलाज करत आहेत. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जर हे यांनी दखल घेतली नाही तर एखादा पेशंट जर दगावला तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडावं लागेल.